राजकारणात दोन्ही ठाकरे एकत्र येणार, त्यानंतर भरपूर पक्षांमध्येही आणि जनतेमध्येही प्रतिसाद उमटले. सुप्रिया सुळे असू द्या, गोपीचंद पडळकर असू द्या, नितेश राणे असू द्या, भरपूर लोकांनी या गोष्टींवरती बोलले. संजय शिरसाट असू द्या, म्हणजे शिंदे शिवसेना, पवार गट आणि मनसे आणि शिंदे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना गट, या सर्वांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे प्रतिनिधींनी. मनसेने तर ठाण्यामध्ये दोघी महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे एकत्र असा बॅनरबाजी करण्यात आली. परंतु हे सर्व चालू असताना ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना एका पत्रकाराने, नावाजलेलं टीव्ही चॅनल आहे, त्या पत्रकाराने ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी अक्षरशः म्हणजे माईक झटकून "अरे कामाचं बोला यार" असं बोलून त्यांनी ते प्रश्नाला उत्तर देण्याचं टाळलं. म्हणजे एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ह्या नुसत्या चर्चांनीच एकनाथ शिंदे यांना किती म्हणजे त्या बाबतीत कलेश झाला असेल ते त्यांनाच माहिती. परंतु एकनाथ शिंदे यांच्या मनात सध्या जरी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी काही संकल्पना नसेल किंवा त्यांच्या राजकीय जे काही जुळवाजुळव आहे त्याच्यामध्ये त्यांना ते वाटलं नसेल मे बी, कारण आधीच त्यांचं महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. इव्हन 7 दिवसापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन म्हणजे गुलदस्त्यातच आहे ती भेट, 1.5 तास काय चर्चा झाली माहीत नाही. आणि त्यानंतर असं राज ठाकरे यांचं बोलणं निश्चितच कुठेतरी एकनाथ शिंदे यांना दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे काही त्यांच्या राजकीय दृष्ट्या चांगलं वाटत नाहीये. त्याचप्रमाणे जसं उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे आल्यामुळे एकनाथ शिंदे यांना पटणारं नाहीये, तसंच काहीसा प्रकार हा म्हणजे शरद पवार यांना राज ठाकरे किती म्हणजे महाविकास आघाडीत जर राज ठाकरे आले तर शरद पवार गटाला किती ते पटेल हेही थोडंसं म्हणजे चर्चेचा विषय आहे. याचं कारणही तसंच आहे. 2019च्या लोकसभेच्या वेळेस लावरे व्हिडिओ ह्या संकल्पनेतनं राज ठाकरे यांनी महायुती विरुद्ध प्रचार केला होता. त्यामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांना थोडं जवळ घेतलं होतं. परंतु विधानसभेनंतर राज ठाकरे यांना परत लांब लोटण्यात आलं होतं पवार गटाकडनं. त्यामुळे कुठेतरी आणि त्यानंतरच राज ठाकरे आणि शरद पवार या दोघांमध्ये एकमेकांवर दगडफेक चिखलफेक चालू होती. दगडफेक नाही, चिखलफेक चालू होती शब्दांची. एकमेकांवर ते आरोप करत होते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा मागच्या 5 वर्षात जो चिखलफेक झाला त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली असं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं. निश्चितच कुठेतरी हे समजावून घेणं महत्त्वाचं ठरेल की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर निश्चितच शरद पवार गट म्हणजे महाविकास आघाडीतनं शरद पवार गट आणि राज ठाकरे यांची किती जुळवाजुळव होईल सांगता येत नाही. आणि एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आता त्यांचंही आपल्याला माहिती आहे, त्यांच्यावरही प्रेशर आहे, त्यांचीही कुंडी केल्याचं आपण बघतोय. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं अजूनही पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे ह्याच गोष्टींमधनं म्हणजे याला कुठेतरी अपोज म्हणून पवार आणि एकनाथ शिंदे यांची युती होऊ शकते का? भविष्यात आपल्याला वेगळा प्रयोग परत पुन्हा बघितला जाऊ शकतो का? याचीच आता चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.